सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। सातारा पालिका निवडणूक मवी या ताकदीने लढवणार आमदार शशिकांत शिंदे। जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत भाजपवर सक्षम उमेदवार देऊन मविया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांच्या मदत व कर्जमाफी करावी यासाठी आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, 2 महिन्यांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत NHM कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट यांचे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे मानधन थकीत असल्याने या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शासनाने दिवाळीदुगऱ्या कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे। वाई पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। वाई नगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पगारात असणाऱ्या अनियमित PF-बाबत केलेली दिशाभूल व ESI सेवा ठेकेदाराकडून दिली जात नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी आंदोलन केले। ऐन दिवाळीत कामगारांनी आंदोलन छात्र उपसल्याने वाई शहरात स्वच्छतेचे 12 वाजले आहेत। जिल्ह्यातील 2 खासगी साखर कारखाने विनापरवाना सुरू झाले आहेत। या प्रकरणी रयत शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे। उद्या शेतकऱ्यांना ऊसाच्या पैशावर काही अडचण आल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला आहे। रयत क्रांती शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव व माहिती अधिकारकर्ते दत्तात्रय सुतार यांनी याबाबतचे निवेदन कोरेगावचे तहसीलदार संगमेश कोडे यांना सादर केले आहे। कोळकी तालुका फलटण येथे कार वर्कशॉप जळून खाक। कोळकी तालुका फलटण येथील बुवासाहेब नगर येथील कार केअर या वर्कशॉपला गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीमध्ये वर्कशॉपची मशिनरी, साहित्य, दुरुस्तीसाठी आलेली वाहने जळून खाक झाली। या घटनेत वर्कशॉप व्यावसायिकाचे सुमारे 3.5 कोटींचे नुकसान झाले आहे। 2 धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची संघर्ष समितीची मागणी। 2 धरणातून डाव्या उजव्या कार्याद्वारे सिंचनासाठी 20 ऑक्टोबरला पाणी सोडण्याची मागणी 2 धरण संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळाने निवेदनाद्वारे केल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी दिली। साताऱ्यात मनामती चौकात तुंबळ हाणामारी, गाड्यांची तोडफोड। साताऱ्यातील शाहूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनामती चौकात शुक्रवारी दुपारी 2 गटात तुंबळ हाणामारी होत राडा झाला। जुन्या भांडणाच्या कारणातून एकमेकांना खुन्नस दिल्यावरून वाहने व दुचाकीची तोडफोड करत हल्लेखोरांनी अक्षरशः दहशत माजवली। यामध्ये 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत। शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। सयाजीराव कॉलेजच्या समोर खड्ड्यात पडून मुलगा जखमी। सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सयाजी कॉलेजच्या समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वारंवार अपघात होत आहेत। बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक मुलगा खड्ड्यामध्ये आदळून जखमी झाला। याच परिसरात पालकमंत्र्यांचे निवासस्थान असून तरीही सर्वत्र खड्डेच खड्डे दिसत आहेत। नगरपालिकेने थातुरमातुर पॅचअप करून खड्डे बुजवण्याचा केवळानं प्रयत्न केला आहे, पण तो काहीच उपयोगाचा नाही। रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त करणे हेच महत्त्वाचे असून ते केले नाही तर अपघात होतच राहणार। जमिनीच्या मोबदल्यासाठी भादे तालुका खंडाळा येथे शिरवळ लोणंद रस्त्यावर रास्ता रोको। शिरवळ लोणंद फलटण बारामती या चौपदरी रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी शिरवळ ते लोणंद रस्त्यावरील भादे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे पाऊण तास आंदोलन करण्यात आले। त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूला 5-5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी NHIच्या रस्ता रुंदीकरण रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या गटाराचे काम बंद पाडण्यात आले। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। खेड बुद्रुक तालुका खंडाळा येथे घरात घुसून मंगळसूत्र लांबवले। खेड बुद्रुक तालुका खंडाळा येथे चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धार दाखवून मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे। या प्रकरणी शिवाजी रासकर यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नी कमल रासकर घरी एकट्याच होत्या। सायंकाळच्या सुमारास 4 अनोळखी चोरटे घुसले। त्यांनी चाकूचा दाखवून त्यांच्या गळ्यातील 50,000 रुपये किमतीचे 1 तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले। नमस्कार, सर्व ग्राहकांना बजाज फायनान्स कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। अतिघाई रात्री अपरात्री दुकान उघडून मदत करणारा कोण होता? कोविड वेळी किंवा ऑनलाईन सेवा बंद असताना आपल्या सुख दुःखात सहभागी होणारा व आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला रात्र अपरात्री सेवा देणारा कोण होता? यावेळी होता तो फक्त आपला स्थानिक दुकान। आता ऑनलाईन पेक्षाही स्वस्त ऑफर्स आणि गिफ्ट मिळवा जास्त, तेही कमीत कागदपत्र, कमीत कमी डाऊन पेमेंट आणि सोबतच मिळवा भरघोस कॅशबॅक। आता ऑनलाईन खरेदी चालूया, आपली बाजारपेठ मोठी करूया। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा।
अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.